भाग 33 रात्र 32वी। कर्ज म्हणजे जिवंतपणीचं नरक। त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी आमच्याकडे आला होता। तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखं होत असे। कर्जापायी सुख नाही, कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय। मेलं तरी कर्ज काढू नये, उपास काढावे, परंतु ऋण नको। ऋणानं एकदाच सुख होतं, ते म्हणजे ऋण घेताना। त्यानंतर ते नेहमी रडवतं, भिकेला लावतं। कर्जानं स्वाभिमान जातो, मान हरपतो। कर्जानं मान नेहमी खाली होते। कर्ज म्हणजे मिंधेपणा, दीनपणा। सावकाराचा माणूस, वडील त्याची बडदास्त ठेवत होते। घरात चांगली भाजी करावायला त्यांनी सांगितले। केळीची पानं आणून ठेवली। कढी कर, कढीत कडलिंब टाक, म्हणजे वास लागेल, अशी आईला सूचना देऊन वडील शेजावर निघून गेले। तो मनुष्य ओटीवर बसला होता। आईनं त्याला चहा करून दिला। घरातली पूड संपली होती तरी शेजारून आई घेऊन आली। चहा पानानंतर आईनं कढत पाणी त्याला आंघोळीला दिलं। त्या कारकुनानं आंघोळ केली, परंतु स्वतःचे धोतरही त्यानं धुतले नाही। सावकाराचा नोकर, श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो। श्रीमंताच्या कुत्र्यांचेही गरिबांना मुके घ्यावे लागतात। एकदा एका शेतकऱ्याला एका श्रीमंताचा कुत्रा चावायला आला। शेतकऱ्यानं त्या कुत्र्याला काठी मारली। त्या श्रीमंतानं शेतकऱ्यावर खटला भरला आणि त्या शेतकऱ्याला 25 रुपये दंड झाला, असे मी वाचले होते। शेतकरी म्हणजे माणूस आहे का? साऱ्या जगासाठी खपणारा तो गुलाम, साऱ्या खुशाल चेंडूंना पोसणारा तो जणू पशु। असं असून श्रीमंताच्या कुत्र्याला मारतो। मित्रांनो, हिंदुस्थानात पशुपक्षी यांना माणसांपेक्षा अधिक मान आहे। देवळात कुत्रे कावळे चालतील, घरात पोपट मैना चालतील, परंतु हरिजन खपणार नाहीत। पशुपक्ष्यांवर प्रेम करणारे परंतु मानवाचा तिटकारा करणारे असे नराधम जिथे आहेत तिथं सुख, सौभाग्य आणि स्वातंत्र्य येणार कसं? त्या सावकाराच्या माणसाचे ते ओंगळ धोतर माझ्या आईला धुवावे लागले। माझ्या पुण्यशील आईच्या हातून ते अमंगळ वस्त्र धुतले गेले। आईचा हात त्या धोतराला लागून ते धोतर वापरणारा पवित्र व्हावा, असाही ईश्वराचा हेतू असेल। परमेश्वराचे हेतू अतर्क्य आहेत। तो शुद्धीचे कार्य कसे कोठून करून घेईल याचा नेम नसतो। माझे वडील शेतावरून आले। तुमचे स्नान वगैरे झाले का, असे त्यांनी त्या कारकुनाला विचारले। तो हो म्हणाला। तुमची वाट पाहत होतो। तुमच्याजवळ बोलून हिशोब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापूरला मुक्काम करावायचा आहे। आज रात्री तिथे वस्तीला राहीन, असे तो म्हणाला। बरे, मी स्नान करतो, लवकरच पूजा आटोपतो, तुम्ही थोडी विश्रांती घ्या, असं त्याला सांगून वडील आंघोळीला गेले। स्नान करून ते आले आणि पूजेला बसले। आईला त्यांनी हळूच विचारलं, त्यांना चहा वगैरे दिलास का नाही? कोठून आणून द्यावयाचा होता? आई म्हणाली, सारे काही दिले, त्याचे धोतरही धुवून वाळत घातले आहे। एकदाची धिणका जाऊ दे इथून लवकर। आई त्रासली होती, संतापली होती। वडील शांतपणे पूजा करू लागले। ते शांत होते तरी त्यांच्या मनातील खिन्नता बाहेर डोकावत होती। घरच्या देवाची पूजा करून वडील देवळास गेले। आईनं पाट पाणी केले। धाकटा पुरुषोत्तम शाळेतून आला होता, त्यानं ताटं घेतली। वडील लवकरच देवळातून परत आले। उठा वामनराव, हातपाय धुवा, असे वडील त्यांना म्हणाले। या बसा, सोहळं नसलं तरी चालेल, काही हरकत नाही, असे वडील त्यांना म्हणाले। जे वडील आम्हाला सोहळ्या ओळ्यासाठी बोलायचे त्यांना तो ओवळा मनुष्य स्वतःच्या शेजारी चालला। जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच होता। त्याची हांजी हांजी करणं, त्याचं उदो उदो करणं एवढंच वडिलांचं काम होतं। काय करतील? हा एवढा मिंधेपणा, हा तेजोभंग, ही सत्वाहानी कशी झाली? एका कर्जामुळं? कर्ज का झाले? लग्न मंजीतून वाटेल तसा खर्च केल्यानं, पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहण्यानं, या खोट्या कुलाभिमानामुळं, अंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळं, भांडणानं, भाऊबंदकीनं, कोर्ट कचेऱ्यांमुळं, कर्ज फेडायला ताबडतोब न उठल्यामुळं, कर्ज उरावर बसत होतं तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळं। गड्यांनो, तुमच्या बायका माणसांची, पोराबाळांची आबरू चव्हाट्यावर येऊ नये, आबरूचे धिंदवडे होऊ नयेत असं वाटत असेल तर कर्जाला स्पर्श करू नका। कर्ज असलंच तर शेतभात, दागदागिने सारं काही विकून आधी कर्जमुक्त व्हा। पानं वाढली। वामनराव आणि आमचे वडील जेवायला बसले। पुरुषोत्तम, शानदार श्लोक म्हण, वामनराव शाब्बासकी देतील असा म्हण, वडिलांनी सांगितले। पुरुषोत्तमानं श्लोक म्हटला, परंतु त्याला शाब्बासकी देण्या इतकं वामनरावांचं हृदय नव्हतं। सावकाराकडे राहून तेही निष्प्रेम, अनुदान होत चालले होते। अढैताखोर आणि दिमागबाज होत चालले होते। संकोच नका करू वामनराव, भाजी घ्या आणखीन, वाढगा आणखीन एक पळीभर, असं आईला सांगून आग्रहपूर्वक वामनरावांना वडील जेववीत होते।
वामनराव विशेष काही बोलत नव्हते. तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलाही नसेल. चमचमीतपणाचा स्वयंपाक नव्हता. शेवटी जेवण झाली. वामनराव आणि वडील ओटीवर बसले. वामनरावांना सुपारी लवंग देण्यात आली. त्यांना प्यावयाला ताजे पाणी पाहिजे होते म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तम विहिरीवर गेला. थंडगार पाणी तो घेऊन आला. वामनराव प्यायले. आई घरात जेवायला बसली. मग काय भाऊराव, व्याजाचे पैसे काढा. तुम्ही आजचा वायदा केला होता. आज 75 रुपये तरी तुम्ही दिलेच पाहिजेत. खेप फुकट दौडू नका. तुम्ही सांगितले होते आज या वयाला म्हणून आलो. वामनराव बोलू लागले. हे पहा वामनराव, 10 मण भात होते, ते सारे विकले. त्याचे काही पैसे आले. काही नाचण्या होत्या, त्या विकल्या. इकडून तिकडून भर घालून 25 रुपये तुमच्यासाठी बांधीव तयार ठेवले. आज इतकेच घेऊन जा. मालकांची समजूत घाला. आमच्यासाठी 4 शब्द सांगा. पैसे काही बुडणार नाहीत म्हणावं. हळूहळू सारा फाडशा पाडू, बेबाक करू. जरा मुलं मोठी होऊ देत, मिळवती होऊ देत. एक यंदा प्रिव्हियस मध्ये गेलेला आहे. हे पहा वामनराव, शेणातले किडे का शेणातच राहतात, तेही बाहेर पडतात. माझे वडील आजीजी करून सांगत होते. ते मी काही ऐकणार नाही. पैसे घेतल्याशिवाय येथून हलणार नाही. हे नवीन घर बांधलेत त्याच्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत. मुलांना इंग्रजी शाळेतून शिकवण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. फक्त सावकाराचे देणे देण्यासाठी मात्र पैसे नाहीत. अहो, सावकारांचा वसूल आला नाही तर आम्हास तरी पगार कुठून मिळणार? ते काही नाही. आम्हालाही मालकासमोर उभं राहायला शरम वाटते. रुपये द्या. वामनराव रागानं बोलत होते. बेमुरवत खोरपणे बोलत होते. तो तरी काय करेल? तोही गुलामच. वामनराव काय सांगू तुम्हाला. घर ते काय, अहो केमळी घर, मापाच्या भिंती. तिचा आग्रह म्हणून बांधली मठी. उभारला हा गुरांचा गोठा. परंतु हे लहानसं घर बांधावयासही तिच्या हातातल्या पाटल्या विकाव्या लागल्या. वडील शर्मिंदे होऊन सांगत होते. वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातात डोळ्यातील टिपे गळत होती. पोटात शोक मावत नव्हता, भात गिळवत नव्हता. घर बांधायला पाटल्या विकल्या, सावकाराचं देण्या देण्यासाठी बायको विका, असं वामनराव निर्लज्जपणे बोलला. विजेसारखी आई उठली. मोरीत हात धुवून ती बाहेर आली. तिच्या डोळ्यातून शोक संतापाच्या जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभं राहून आई त्वेषानं म्हणाली, या ओटीवरून चालते व्हा. बायको विका असे सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुम्हाला बायको आहे की नाही? येथून चालते व्हा आणि त्या सावकाराला सांगा की घरादाराचा लिलाव करा, परंतु असे बोलणे ऐकू नका. खुशाल दवंडी पिटा म्हणो, जप्ती आणा, परंतु पोरा बाळांच्या देखत असे अभद्र बोलू नका. ठीक आहे, आम्ही तरी त्याचीच वाट पाहत होतो. या महिन्यात तुमच्या घरादारावर जप्ती नाही झाली तर मी वामनराव नाही. एका बाई माणसानं भाऊराव आमचा असा अपमान करावा का? वामनरावांनी वडिलांना विचारलं. तू घरात जातीस का नाही? माझे वडील रागानं बोलले. आई निमूटपणे घरात गेली आणि रडत बसली. अश्रूंशिवाय कोणता आधार होता? बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घालत होते. हो ना करता करता 25 रुपये घेऊन कारकून निघून गेला. वडील घरात आले. तुम्हा बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हाला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो, त्याची मनधरणी करत होतो. चुलीजवळ फुंकीत बसावे एवढंच काम तुमचं. उद्याचं मरण तुम्ही आज ओढावून घ्याल. रागानं का कोणतं काम होत असतं? गोडी गुलाबीनं घ्यावं लागतं. आमची कशी ओढाताण होत असेल याची तुम्हाला काय कल्पना? वडील आईला बोलू लागले. पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेला काय वाईट? कुत्र्यासारखे हिडीस फिडीस करून घेऊन जगण्यात काय गोडी आहे? उद्यापेक्षा आजच मरणे म्हणजे सोने आहे. आणू द्या हो जप्ती, होऊ द्या लिलाव. आपणही मोलमजुरी करू. मथुरीच्या तिकडे राहावयास जाऊ. मजूर सुद्धा मेली असली अभद्र बोलणी, अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाही हो. चला आपण मोलमजुरी करू. धरित्रीवर निजू. झऱ्याचे पाणी पिऊ. झाडाचा पाला ओरबडून खाऊ. चला. आई भावना विवश झाली होती. बोलणं सोपं, करणं कठीण. दुपारची वेळ झाली म्हणजे समजेल सारे, असे बोलून वडील घराबाहेर गेले. धाकटे भाऊ आईजवळ जाऊन म्हणाले, आई रडू नकोस. तू रडलीस म्हणजे आम्हाला रडू येतं. तू सांगशील ते आम्ही काम करू. आई तू रडू नकोस. लहान मुलं मोठ्या आईची समजूत घालत होती. फुलं झाडाला आधार देत होती. करुण असे ते दृश्य होते.